तिकडे दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनामुळे देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर या पदाची तात्पुरती जबाबदारी भाजपच्या प्रल्हाद जोशींकडे दिली गेली। पण एक लक्षात घ्या, दिल्लीत जसं शिक्षण मंत्री पद रिक्त झालं तसं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये उलटापालट होण्याचे संकेत मिळायला लागले। कारण बघा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनी सुद्धा लगोलग दिल्ली गाठली। आता खरं तर इथं विषय केंद्रातल्या पदाचा होता, पण मग तरी सुद्धा फडणवीस आणि शिंदे दिल्लीला का गेले? अर्थात दिल्लीवारी करण्यामागे कोणती ना कोणती चाल असणार हे फिक्स होतं। त्यात फडणवीस आणि शिंदे दिल्लीला जात नाहीत तोवरच इकडे राज्यामध्ये देशाचे पुढचे शिक्षण मंत्री हे श्रीकांत शिंदे होणार अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या। बरं, या चर्चा कानावर येत नाहीत तोवर फडणवीस शिक्षण मंत्री म्हणून केंद्रामध्ये जाणार या सुद्धा दुसऱ्या चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे सध्याच्या घडीला झालंय असं की केंद्रातल्या एका पदासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शर्यत लागलेली आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या संकेतांमुळे शिंदे आणि फडणवीस दोघांचाही शिक्षण मंत्री पदावर डोळा आहे अशी चर्चा होतीये, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करू, कारण अनेकांना असं वाटत असेल की सध्या शिक्षण मंत्री हे पद तर भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिलेलं असताना याच शिक्षण मंत्री पदासाठी पुन्हा फडणवीस आणि शिंदेंमध्ये रस्सीखेच कशी सुरू होईल? बघा, प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्री हे पद अतिरिक्त कारभार म्हणून दिलं गेलेलं आहे। म्हणजेच प्रल्हाद जोशी यांच्याकडे याआधीच ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि देशाच्या ऊर्जा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। म्हणजेच बघा, जोशींकडे आधीच 2 खात्यांची जबाबदारी होती। त्यात प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोशी यांच्याकडे अतिरिक्त कारभार म्हणून शिक्षण मंत्री हे पद दिलं गेलं। पण लक्षात घ्या, शिक्षण विभागाचं काम हे प्रचंड मोठं आणि जबाबदारीचं आहे। असं असताना जोशी यांच्याकडे आधीच 2 खात्यांचा कार्यभार असताना त्यांच्यावर दीर्घकाळ शिक्षण खात्याची जबाबदारी केंद्र सरकार ठेवणार नाही अशीच चर्चा आहे। त्यामुळे प्रल्हाद जोशी हे तात्पुरते शिक्षण मंत्री आहेत। शिक्षण मंत्री या पदावर स्थिर चेहरा शोधण्याची मोहीम प्रधानांच्या राजीनाम्यापासूनच लगोलग सुरू झालेली। आता बघा, नेमकं कोणत्या संकेतांमुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीतल्या शिक्षण मंत्री पदावरून चढाओढ सुरू ही चर्चा सुरू आहे ते सुद्धा बघू। पहिला संकेत म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर लगोलग देवेंद्र फडणवीस दिल्लीला दाखल झाले। त्यानंतर काही वेळात एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला गेले। इथूनच खरी चर्चा सुरू झाली की देशाचं शिक्षण मंत्री पद हे लवकरच महाराष्ट्रात येईल। बघा, केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठांना थेट फडणवीसांनाच शिक्षण मंत्री करायचं असतं तर त्यांनी फक्त फडणवीसांना बोलावलं असतं, पण एकनाथ शिंदेंना सुद्धा दिल्लीला बोलावलं। याचा अर्थ हा होता की शिक्षण मंत्री पदावर 2 नावांचे पर्याय आहेत। एक म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदेंचा लेक श्रीकांत शिंदे। आता फडणवीस आणि शिंदेंमध्ये शिक्षण मंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे असं का बोललं जात आहे? तर बघा, त्यासाठी काही नेत्यांची विधानं कारणीभूत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम असं म्हणाले की शिक्षण असो किंवा मग आरोग्य, कोणतंही मंत्रालय सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये आहे। थोडक्यात कदमांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा शिक्षण मंत्री पदासाठी सुरू आहे। बरं, फक्त कदमच नाही तर शिवसेनेच्या इतरही नेत्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी याच्या बरोबर उलट प्रतिक्रिया दिली आहे। राऊत म्हणाले की फडणवीसांना आदेश आला की त्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये जावंच लागणार आहे आणि सध्याच्या घडीला मोदींच्या मनामध्ये शिक्षण मंत्री पदासाठी मेरिटवर आधारित फक्त फडणवीसांचंच नाव आहे। बरं, फक्त राऊत नाही तर शिंदे गटाचेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे पण म्हणाले की एकनाथ शिंदे पुढचे मुख्यमंत्री आहेत। आता शिंदे मुख्यमंत्री तेव्हाच होतील जेव्हा फडणवीस दिल्लीत जातील। एकंदरीत लक्षात घ्या, या सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून हेच समजलं की केंद्रातल्या पदासाठी शिंदे आणि फडणवीसांमध्ये स्पर्धा तर सुरू आहेच। आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की भाजपचे वरिष्ठ इतक्या सहजासहजी फडणवीस आणि श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्री पद देतील का? बघा, थोडं भूतकाळात वळलं तर देवेंद्र फडणवीस दिल्लीतल्या राजकारणात जाणार ही चर्चा आताच्या 2 महिन्यातलीच होती। त्यामुळे फडणवीसांना केंद्रात शिक्षण मंत्रीपद मिळू शकतं ही शक्यता नाकारता येत नाहीये। त्यात फडणवीस उच्च शिक्षित आहेत, त्यांना राजकारणाचा अनुभव आहे, त्यांना केंद्रातल्या राजकारणात पाठवण्यासाठी RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा इच्छुक आहे आणि त्यांना मदतही करेल अशी चर्चा सुद्धा आहे।
त्यामुळे फडणवीसांना केंद्रातली वाट आता दूर नाहीये. उरला प्रश्न श्रीकांत शिंदेंचा. त्यांचं असं आहे की एकनाथ शिंदेंनी स्वतःचे खासदार वाढवून भाजपला केंद्रामध्ये मदत केली आहे आणि शिंदे आणि शहांच्या मैत्रीची चर्चा तर आहेच. त्यामुळे एक हात से लो आणि दुसरे हात से दो या तत्वाचा अवलंब केला तर श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्री पद दिलं जाऊ शकतं. हा आता या सगळ्यामध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्यात अंतर्गत एक डील अशी सुद्धा होऊ शकते की केंद्रात शिक्षण मंत्री पद श्रीकांत शिंदेंना देऊ, पण पुढच्या टर्म मध्ये एकत्र निवडणुका लढल्यावर मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी दावा करायचा नाही. अर्थात ही राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता आहे, पण ती शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. त्यामुळे येत्या काळात समजेल की देशाचं शिक्षण मंत्री पद फडणवीसांकडे जाणार की श्रीकांत शिंदेंकडे जाणार. पण जर फडणवीस केंद्रामध्ये गेले तर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होणार हे तितकंच खरं आहे. त्यात जर समजा शरद पवारांनी सुद्धा भाजपला केंद्रामध्ये प्रत्यक्ष पाठिंबा दिला तर शिक्षण मंत्री पद सुळेंच्या पदरात सुद्धा पडू शकतं, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. कसं आहे, राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं ज्याची कल्पना जनता कधीच करू शकत नाही. पण तुम्हाला देशाचं शिक्षण मंत्री पद फडणवीस की श्रीकांत शिंदे या दोघांमधल्या कुणाकडे जावं असं वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.